हॅलो एव्हरीवन, संध्याकाळचे वाजता 5:30 आणि आता आम्ही रंकाळ्यावरती चाललो आहे. तर खूप दिवसानंतर रंकाळ्यावरती जातो आहे. मम्मी पप्पा स्वप्नांशला घेऊन जात होते इतके दिवस रंकाळ्यावर आणि आम्ही कालच आलो आहे कोल्हापूरला. तर आज म्हटलं की दुपारच्या जेवणानंतर थोडी रेस्ट घ्यावी आणि मग रंकाळ्याला जावं. तर आता आम्ही रंकाळ्यावरती आलो आहे आणि स्वप्नांश थोडा वेळ आता इथे खेळेल, झोपाळ्यात वगैरे बसेल आणि त्याची खेळणी पण आणली आहेत, म्हणजे बॉल आणि त्याचं एरोप्लेन आणलं आहे खेळण्यासाठी त्याला, म्हणजे त्याचा थोडा व्यायाम पण होईल आणि तो थोडा घरात बसून बोर पण झाला होता. रंकाळ्यावर हा मगरीचा स्टॅच्यू नवीन बनवला आहे, तर त्याच्यावरती मी स्वप्नांशला बसवलं आणि फोटो काढले आणि हा आहे रंकाळ्याचा व्ह्यू. चला टाकूया बॉल. इकडं एलिफंट आहे, ओपन नाही केलेला तो अजून. एलिफंट आहे तो, एलिफंट खेळूया आपण तिथं विमानाने खेळूया. ठीक आहे आई तू मी बाबा पप्पा खेळूया. पप्पा कुठे आहेत? माझ्याकडे टाक बॉल, टाक इकडे, पायाने टाकायचा. थांब थांब थांब, जा पळ की. स्वप्नांश हातात घेऊ नको रे. गुड इव्हिनिंग, संध्याकाळचे वाजतात 6 आणि आम्ही स्वप्नांशला घेऊन रंकाळ्यावर आलो. आम्ही सगळेजण आलो, मी, सुधीर, स्वप्नांश, पप्पा आणि मम्मी बसली आहे तिथे, पप्पा पण आहेत आणि स्वप्नांश खेळतोय बॉलने पप्पासोबत त्याच्या. स्वप्नांश बॉलने खेळतोय, मम्मी पप्पा आहेत आणि सुधीर पण आहे, तर तो तिघांसोबत खेळतोय बॉलने आणि त्याला खूप मजा यायला लागली आहे खेळायला. आणि आज होळीमुळे गर्दी नाही आहे रंकाळ्यावरती, नाहीतर इतर वेळेला रंकाळ्यावरती खूप गर्दी असते. म्हणजे आम्ही काल आलो दुपारी, तर म्हटलं की आज स्वप्नांशला घेऊन जाऊया खेळायला बाहेर फिरायला. स्वप्नांश बॉलने खेळला आणि आम्ही पण त्याच्यासोबत खेळलो आणि आता आम्ही आलो इकडे बोटिंग करण्यासाठी. तर हा आहे शालिनी पॅलेस. स्वप्नांशला बोटिंग करायला खूप आवडतं आणि मम्मी पप्पा त्याला अधूनमधून घेऊन येत असतात रंकाळ्यावरती आणि ते बोटिंग पण करतात. तर आज म्हटलं आपण सगळेजण बोटिंग करूया, तर स्वप्नांश एकदम खुश होता. तर इथे पप्पा तिकीट काढतात आणि आम्ही शिकारा बोट आहे ती बोट बुक केली आहे. तर तेच पप्पा आता इथे तिकीट घेत आहेत. शिकारा चला की मम्मा घालवते की. बर राहू दे, मम्माला सांग फोटो काढायचा राहू दे. बर झालं. बोटिंग करणार? काय करणार तू? येते की मी येते, आई बसल्यानंतर मी बसते. हा अरे आई तर बसू दे पहिल्यांदा. सावकाश बस मम्मी. हो ग रे, येते मी. मोबाईल टाकून पाण्यात.
मध्ये बसणार ते बस दोघांच्या मध्ये बस इकडे बघायचं इकडे समोर बघायचं समोर समोर बस की बस इथं. कसं बसले आरशू परवा आपण पकडून बसायचं. आरशू बाबा परवा झोपलो ठेवली खाली इकडं. आई परवा बघ बाई. झोपलो अशी खाली. ढंढणान, ढंढणान. हसते हसते काय बाळा हसते बस की मागे टेक. मागं टिक. ते मिशन मोटर सुरू केले मामाने त्या माग बघायचं नाही पुढे बघायचं इकडे इकडे पुढे बघायचं इकडं इकडे बघायचं इकडं लावलेलं आहे. स्माइल करा मम्मी पप्पा. स्माइल. पप्पा हसा की जरासं. ये बाळ इकडे जा इकडे. मोबाईल ते बघ स्वप्नांश. ते बघ ते बघ. बघा बघ. आता दिसत आहे बघ. दिसलं काय? आणि बोटिंग करताना मस्त तसं सनसेटचा व्ह्यू आम्हाला दिसतोय. आणि वाटायला लागलंय. हा समोर आहे शालीची पॅलेस. तर सुंदर असा व्ह्यू आहे. बगळा. हा इकडे बगळा आहे. ते झाडा कसं येते हेच पकडायचं. गेला गेला गेला. स्वप्नांश हॅपी. आवडतं की नाही तुला बोटिंग करायला? अरे नाही आवडते बा स्वप्नांश बोटिंग करायला आवडते. मम्मी स्वप्नांश. आहा. गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता रंकाळ्यावर आलोय आणि रंकाळ्यावर
आज आम्ही रंकाळ्यावर मस्तपैकी बोटिंग केली. खूप मज्जा आली. स्वप्नांश पण खूप खुश होता आणि आम्ही पण खूप फ्रेश झालो. त्याच्यानंतर इथे थोडे फोटो काढले आम्ही कोल्हापुरीच्या स्टॅच्यू समोर. त्याच्यानंतर आता भूक लागली आणि आता पेट पूजा करायची आहे. तर मी आणि सुधीर आम्ही दोघं खायला घ्यायला आलो इथे. तर गरमागरम वडापाव घेतला. त्याच्यानंतर पाणीपुरी खायची होती. पाणीपुरी खूप दिवस म्हणण्यापेक्षा 3-4 महिने खाल्ली नव्हती. तर पाणीपुरी मी कोल्हापूरला आल्यानंतरच खाते. मी छत्तीसगडमध्ये पाणीपुरी खात नाही. तर आज खूप दिवसानंतर पाणीपुरी खायला मिळाली आणि खूप मस्त मिळते रंकाळ्यावर पाणीपुरी. भेळ पण घेतली आणि खूप दिवसानंतर पाणीपुरी खायला लागले आणि पाणीपुरी एकदम मस्त आहे. काकांना म्हटलं आम्हाला प्लेट पण द्या. नाही, एक एकदा तसंच देतात ना. तर हा आहे प्रियदर्शनीचा गरमागरम वडा आणि हा वडा इथला फेमस आहे. आम्ही हा वडा लहानपणापासून खातोय, है की नाही मम्मी? वडा, चटणी आणि ब्रेड आणि स्वप्नांशचं आईस्क्रीम, गुलकंद आईस्क्रीम. आज होळी असल्यामुळं नाही आहे गर्दी. आणि ही आहे भेळ. खावा. टेस्ट करून बघ की मम्मी, भेळ छान आहे. खाल्ली मी कळली? आता हा तू 3 महिन्यानंतर खाताय आम्ही भेळ. आईस्क्रीम खाण्याला पाणीपुरी पण खाल्ली आम्ही. जास्त घे की, जास्त घे. मस्त होती पाणीपुरी. त्या गाड्यावरती एंट्री करतोय ना रंकाळ्यावर, तिथं वड्याचा हा वड्याच्या बाजूलाच गाडा आहे जास्त घे, जास्त भेळचा. त्या गाड्यावरती छान होती जास्त पाणीपुरी. सगळीकडे चांगले असते. जास्त घे रे, जरा जरा घेतोस. किती दिवसांनी खाल्ली जास्त पाणीपुरी घे. पण. ज्यादा घे, जास्त मोठा घे. चव आली पाणीपुरी खाऊन तोंडाला. मोठा घास घे, मोठा घे. नाव तसं विरघळायला लागली. हा पटपट. खाऊ दे खाऊ दे. हळूहळू हा असं घे, असं जास्त. कसं मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणायला गेले होते. मग मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणलं, भेळ आणली, वडापाव आणला घुसव आणि मग तुझा फोन आला मला, मम्मा कुठं आहेस म्हणून. आम्ही आईस्क्रीम आणाय. फोन का गेलता? का म्हणजे मम्मा कुठे गेली म्हणून रडत होता. दंगाच जा मला मम्माकडे बाप्पाकडे जायचा. दंगा त्याचा बसू दे. खा की.